नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 1600 मीटर खतरनाक इव्हेंट. बघा, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे. सर्व महाराष्ट्रातील जे आपले पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना ही बातमी कळालीच असेल की 1600 मीटर रनिंग मारत असताना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तसेच बीड या जिल्ह्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर बघा, हा जो या 2 मुलांचा मृत्यू घडून आला या ठिकाणी, तर याला कोणत्या गोष्टी जबाबदार आहे, काय काय गोष्टी समोर आल्या, कशा कशा बाबी समोर आल्या, नेमकं याच्यामागे काय कारण दडलेलं आहे की या पोलीस भरती दरम्यान हे 2 विद्यार्थी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हटलं म्हणजे 1600 मीटर. ते म्हटलं म्हणजे काय, 1600 मीटर. 1600 मीटर रनिंग हे एवढी खतरनाक रनिंग आहे की आपल्या भारत देशामध्ये जे आर्मी फोर्स राहते, आपल्या भारत देशामध्ये जे आर्मी फोर्स राहते, त्या आर्मी फोर्सला सुद्धा हा एवढा कमी टायमिंग नाही आहे 1600 मीटरचा. त्यांना पण 1600 मीटर रनिंग असते, तर त्यांनासुद्धा अशा प्रकारचा टायमिंग नाही आहे. आता इथं जो आउट ऑफचा टायमिंग दिलेला आहे सर्वांना माहिती असेल, तो म्हटलं म्हणजे किती आहे, 5 मिनिट 10 सेकंद. तो म्हटलं म्हणजे किती, 5 मिनिट 10 सेकंद हा 1600 मीटर आउट ऑफचा या ठिकाणी टायमिंग ठेवलेला आहे. 1600 मीटर रनिंग मारत असताना आता जे विद्यार्थी कंटिन्यू प्रॅक्टिस करतात, सराव करतात रनिंगचा, त्या विद्यार्थ्यांना पाहिजे तशी ही 1600 मीटर अवघड जात नाही. परंतु जे विद्यार्थी प्रॅक्टिस करत नाही आणि डायरेक्ट पोलीस भरतीला उतरतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही 1600 मीटर खूप टफ जाते. या विद्यार्थ्यांना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टफ जाते ही रनिंग मारत असताना. परंतु जे विद्यार्थी कंटिन्यू सराव करत आहेत कशाचा, रनिंगचा, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही 1600 मीटर रनिंग खूप खूप म्हणजे खूपच टफ जाते आहे, भारी जात आहे. तर 1600 मीटर रनिंग याच कारणामुळे त्या 2 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू घडून आलेला आहे. त्याला जबाबदार काय आहे, ही 1600 मीटर. बघा, मागच्या काळामध्ये भरपूर भरत्या झाल्या, तर त्या काळामध्ये सुरुवातीला भरती व्हायची बघा, तर त्यामध्ये 100 मार्कांचं ग्राउंड असायचं. किती, 100 मार्कांचं ग्राउंड असायचं. 100 मार्कांचं ग्राउंड असायचं आणि या ग्राउंडमध्ये जे इव्हेंट दिलेले होते ते 5 इव्हेंट दिलेले होते. तुमचा पहिला जो इव्हेंट होता तो म्हटलं म्हणजे तुमचा 800 मीटर. 800 मीटर हा इव्हेंट एवढा चांगला इव्हेंट आहे की याच्यासारखा इव्हेंट आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये आलेला नाही आहे. खूप चांगला इव्हेंट होता हा. झाला पहिला इव्हेंट. त्याच्यानंतर 100 मीटर होतं, त्याच्यानंतर तुमचा गोळा होता, लांब उडी होती आणि तुमचे पुलअप्स होते. असे 5 इव्हेंट 20-20 मार्कांसाठी पूर्वीच्या भरतीमध्ये घेतले जायचे. त्याच्यानंतर मग ही 800 मीटर बंद करण्यात आली आणि 800 मीटर बंद केल्यानंतर त्यांनी 5 किलोमीटर सुरू केली, 5 किलोमीटर रनिंग. तर बघा, 5 किलोमीटर रनिंग सुरू केल्यानंतरही त्या ठिकाणी त्या वर्षी, ज्या वर्षी ते 5 किलोमीटर चालू केली होती, तर त्या वर्षीसुद्धा रनिंग करत असताना मुलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. मग त्यांनी नंतर 1600 मीटर ही रनिंग सुरू केली आणि 1600 मीटर रनिंग सुरू केल्यानंतरही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हे मृत्यू घडून येत आहेत. तर
आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ याच्या संदर्भातच आपण बनवत आहोत की या ठिकाणी बघा या 3 प्रकारच्या रनिंग दिलेल्या आहे. 1600 मीटर, 5 किलोमीटर आणि 800 मीटर. तर या 3 इव्हेंटपैकी या 3 प्रकारच्या रनिंगपैकी कोणत्या प्रकारची रनिंग पोलीस भरतीला घेतली पाहिजे, तर जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करायचे आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत महाराष्ट्रातल्या कसा पाठवला जाईल याचा प्रयत्न करायचा आहे. कारण बघा येणाऱ्या काळामध्ये 20,000 पोलिसांची भरतीची घोषणा नुकतीच माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे यांनी केलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे असे दिवस आपल्याला येऊ नये, 1600 मीटरच त्याच्यामध्ये असू नये, 800 मीटर. आता मला तर असं वाटते की 800 मीटरच त्यांनी येणाऱ्या आगामी भरतीमध्ये घेतली पाहिजे. खूप चांगली रनिंग आहे, हे खूप चांगला इव्हेंट आहे हा 800 मीटरचा. बघा टायमिंग, याचा टायमिंग जो आहे तो टायमिंग जो होता 800 मीटरचा आउट ऑफचा 2:15चा टायमिंग दिलेला होता. 2:15 म्हटलं म्हणजे काही जास्त वेळ नसतो. तो 2 राऊंड मारायचे असतात फक्त 400-400चे ट्रॅक आणि लगेच तो टायमिंग तुमचा कवर होऊन जातो. लगेच ते तुमची रनिंग कवर होऊन जाते. म्हणून सगळ्यात बेस्ट जे आहे ते कोणतं आहे, 800 मीटर रनिंग. हेच खूप सगळ्यात बेस्ट राहील. तर भरपूर जे विद्यार्थी आहे ते कमेंट करतात की बा 5 किलोमीटर पाहिजे किंवा 1200 मीटर पाहिजे. तर 1200ही राहू द्या, तुमचे 5 किलोमीटरही राहू द्या. हे जे 800 मीटर आहे हेच खूप चांगली आहे रनिंग. तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला नेमकी कोणती पाहिजे, याच्यापैकी कोणती रनिंग पाहिजे, अशा तुम्ही भरपूर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसा शेअर होईल त्याचा प्रयत्न करा. बघा तर या 1600 मीटरमुळेच आपले जे बंधू आहेत 2, तर यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर बघा या ठिकाणी एक सांगू इच्छितो तुम्हाला की आता 1600 मीटर रनिंग आहे याच्यामध्ये. तर जे विद्यार्थी कंटिन्यू सराव करत नाही रनिंगचा, त्यांनी सध्याची जी पोलीस भरती आहे या पोलीस भरतीला तुम्ही 1600 मीटर मारण्याचा प्रयत्न करू नका. इवन मी असं सांगेन की तुम्ही भरतीच देण्याचा प्रयत्न करू नका. सराव असेल तरच तुम्ही 1600 मीटर रनिंग करा किंवा भरती द्या. नाहीतर त्या ठिकाणी भरतीमध्ये उतरण्याची काही आवश्यकता नाही, भरतीमध्ये समावेश होण्याची तुमची काही आवश्यकता नाही. कारण मुलांना आता आपण पाहतोय मुलांना 25 मार्कसुद्धा पडत नाही आहे. कोणाला 23, कोणाला 24, म्हणजे 1-1, 2-2 मार्कांनी सुद्धा ते क्वालिफाय पण होत नाही आहे. तेवढ्या मार्कांनी ते क्वालिफाय पण होत नाही आहे. म्हणून तुम्ही पर्याय फक्त पोलीस भरतीच हा नाही आहे. जीवनामध्ये खूप असे पर्याय आहे, आपल्याला कोणताही पर्याय आपण निवडू शकतो आणि त्याच्यामध्ये करिअर घडवू शकतो आपलं करिअर. फक्त पोलीस भरतीच मारायची आहे हा एक पर्याय असू शकत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच डिस्कस करायचं होतं की नेमकं या 3 रनिंगपैकी नेमकी रनिंग बेस्ट कोणती रनिंग चांगली राहील, की जेणेकरून आपल्याला रनिंग मारत असताना किंवा ते सर्व भरती प्रक्रिया पार पडत असताना कोणत्याच प्रकारची इजा होणार नाही किंवा असे मृत्यू घडून येणार नाही. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.